नमस्कार, मी स्मिता आणि तुमचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मी आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा आध्यात्मिक आणि धार्मिक असा करणार आहे. तर आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा. याला त्रिपुरा पौर्णिमा असेही म्हणतात आणि तसंच देव दीपावली पण म्हटली जाते. तर पौराणिक कथेनुसार आजच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला. त्यामुळे आज आपण त्रिपुरा पौर्णिमा साजरा करणार आहोत. तर आजच्या दिवसाचे औचित्य साधून आम्ही आमच्या घराजवळच्या एका मंदिरात दीपोत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. तर आम्ही ज्या मंदिरात दीपोत्सव साजरा करणार आहोत त्या मंदिराचं महत्त्व मी तुम्हाला सांगते. तर हे आमच्या भागातलं आश्रय देवीचं मंदिर. आपणा सर्वांना चिंचवडचे मोरया गोसावी मंदिर तर माहितीच असेल. या श्री मोरया गोसावींचा भक्तिभाव पाहून श्री मोरेगावचे मोरेश्वर हे मंगलमूर्तीच्या रूपाने चिंचवडला आले. या श्री महासाधू मोरया गोसावी यांनी भक्तांसाठी चिंचवडच्या चारही सीमांवर अंशभूत द्वार देवतांची स्थापना केली आणि त्याचाच एक भाग म्हणून दक्षिणेत वाकडला आश्रय देवीचे मंदिरही उभारले. तर आपण ह्याच आश्रय देवीच्या मंदिरात आज दीपोत्सव साजरा करणार आहोत. तर आज या आश्रय देवीच्या मंदिरात दीपोत्सवासाठी आज आम्ही साफसफाई करून घेतली. झाडांच्या बाजूचा कचरा काढून त्यांना व्यवस्थित पाण्यासाठी अळे केले आणि बाजूचाही केर कचरा, भिंतीवरचा केर कचरा सगळं झाडून स्वच्छ करण्यात आला. अशा पद्धतीने आम्ही व्यवस्थित परिसर साफ करून घेतला, जेणेकरून संध्याकाळी आपला उत्सव उत्साहात साजरा होईल. केर तर बराच निघाला. केर कचरा सर्व आवरून बाहेर टाकून दिला आणि मंदिराच्या समोरचाही परिसरातले जे छोटी छोटी झाडं होती तीही साफ केली. तर आजच्या दीपोत्सवासाठी आम्ही दिवे तर लावणार आहोत, पण आकाशकंदीलची व्यवस्था करणे, लाइटिंगही लावायची तयारी चालूच आहे. आणि आज आम्ही मंदिरात वनभोजनाचाही आनंद घेत आहोत. चला, मी घरून डब्बा आणलेला आहे. चला आपण आता जेवायला बसूया. चला तर मग जेवायला. जेवण कसं झालं आहे? छान, मंदिरात मस्त लागतं. आणि हे भाऊ आपल्या मंदिरासाठी छान आंब्याच्या पानांचं तोरण बनवत आहे आणि यांचे तोरणही बनवून झालं आहे आणि खूप छान बनवलं यांनी तोरण. दाट अगदी आंब्याच्या पानांचं दाट तोरण बनवलं आणि लावूनही दिलं. आणि हे भाऊ आपले इलेक्ट्रिशियन इथं लाईट बसवण्यापासून तयारी आहे. मी आज तुम्हाला आश्रय देवीचे मंदिर दाखवते.